नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या किचनमध्ये दही वडे कसे करायचे ते आपण पाहणार आहोत। तर इथे उडद डाळ आणि मूग डाळ घालून मी दही वडे केलेले आहेत। दही वड्यासोबत हिरवी चटणी, चिंचेची चटणी, गोड दही कसे बनवायचे हे मी सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे। ह्या दही वड्याच्या बॅटरमध्ये मी अशा काही गोष्टी टाकलेल्या आहेत की तळल्यानंतर ते नुसते खायलाही छान लागतात। उडीद आणि मूग डाळीचे हे दही वडे मऊ लुसलुशीत होतात। नेहमी मी याच प्रकारे दही वडे करते। तर असे मऊ लुसलुशीत दही वडे कसे करायचे ते आता आपण पाहूया। दही वड्याला लागणारे साहित्य पाहूया। इथे 1 ग्लास उडदाची सोला डाळ घेतलेली आहे। तसेच पाव ग्लास आपल्याला मूग डाळ घ्यायची आहे। मूग डाळ टाकल्यामुळे आपले वडे कुरकुरीत होतात आणि त्याला रंग पण छान येतो। तर हे दोन्ही डाळी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। 2 ते 3 पाण्याने मी ह्या दोन्ही डाळी छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता ह्या दोन्ही डाळी पाणी टाकून आपल्याला 6 ते 7 तास भिजत ठेवायच्या आहे किंवा तुम्ही रात्रभरही ह्या डाळी भिजत घालू शकता। याप्रमाणेच आपल्याला चिंचेच्या चटणीची तयारी करायची आहे। अर्धा छोटी वाटी मी चिंचेचे तुकडे घेतलेले आहे। याला स्वच्छ धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर चिंच बुडेल एवढे पाणी त्यात टाकून घ्यायचे आणि गॅसवर भांडे ठेवून 1 उकळी आणायची। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यावर झाकण ठेवून 2 तास चिंच छान भिजत ठेवायची। इथे आपल्या डाळीला भिजून 6 ते 7 तास झालेले आहेत। तर आपली डाळ छान भिजलेली आहे। बोटाने अशी तोडली की छान तुटत आहे। तर यातले पाणी छान काढून घ्यायचे आणि डाळ वाटायला घेऊन घ्यायची। इथे आपली डाळ वाटण्यासाठी तयार आहे। ही मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेऊया। तर यात काही गोष्टी मी टाकलेल्या आहेत त्या गोष्टी आपण पाहूया। लसूण, आले, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जिरे। आता या भांड्यामध्ये आले, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि 1 चमचा जिरे असे आपण टाकून घेऊ आणि छान याची मऊसूत पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे। डाळ आधी छान बारीक करून घ्यायची आणि नंतर लागलेच तर आपल्याला थोडे थोडे पाणी टाकून ही डाळ वाटून घ्यायची आहे। जेवढे पाणी लागेल तेवढेच पाणी टाकायचे, जास्त पाणी टाकू नये। तर पहा, ही अशी मऊसूत पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे। अशाच प्रकारे संपूर्ण डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। इथे आपली संपूर्ण डाळ वाटून झालेली आहे। तर छान मऊसूद असं आपल्या वड्याचे बॅटर इथे तयार झालेले आहे। जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, असे मधातले बॅटर आपल्याला इथे ठेवायचे आहे। इथे आपले दही वड्याचे बॅटर छान तयार झालेले आहे। तर आता इथे आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे। इथे मी 2 चमचे मीठ टाकून घेतलेले आहे। आता मीठ टाकल्यानंतर हे बॅटर छान एकाच दिशेने 5 मिनिटं आपल्याला फेटून घ्यायचे आहे। बस 5 मिनिटे फेटल्यानंतर आपलं वड्यासाठी बॅटर तयार होते। फक्त 5 मिनिटच आपल्याला फेटण्याचा हा त्रास करून घ्यायचा आहे। तर आपले हे बॅटर वड्यासाठी तयार आहे। तर आपण वडे तळायला घेऊया। आधी आपण चमच्याने वडे कढईमध्ये टाकून घेणार आहे। प्रथम पाण्यात चमचा ओला करून घ्यायचा आणि वडे करायला घ्यायचे। तर आपलं परफेक्ट असं बॅटर इथे तयार आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। तेल छान तापलेलं आहे। तर चमच्याने आपण कढईमध्ये वडे सोडून घेऊ। तर मोठ्या फ्लेमवर आपल्याला वडे तळायचे नाही। जास्त मोठ्या फ्लेमवर वडे तळले तर ते वरून होतील, आतून कच्चे राहतील। तर मीडियम आणि लो फ्लेमवरच आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। असे केल्यामुळे आपले वडे आतून कच्चे राहत नाही आणि वरून कुरकुरीत होतात आणि खायला पण छान लागतात। अशा प्रकारे आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत। तर आपली ही पहिली बॅच तळून झालेली आहे। छान कुरकुरीत असे आपले दही वडे तयार झालेले आहेत। ही कुरकुरीत तळलेले दही वडे चटणी आणि सॉससोबत खूप छान लागतात। आता आपण हाताने दही वडे कसे करायचे ते पाहू। एका वाटीत पाणी घेऊन आपला हात ओला करून घ्यायचा आणि त्या ओल्या हाताने दही वड्याचे बॅटर घेऊन छान बॅटर गोल गोल फिरवत छोटे छोटे आपल्याला दही वडे टाकून घ्यायचे आहेत। दही वडे हे आकाराने छोटे, मोठे, लांबुडे तुमच्या मनाने कोणत्याही आकाराचे करा।
फक्त दहीवडे जास्त मोठ्या आकाराचे केले तर त्याला तळण्यासाठी वेळही तेवढाच द्यावा लागतो। अशा प्रकारे आपल्याला सगळ्याच बॅटरचे दहीवडे करून घ्यायचे आहेत आणि मंद ते मीडियम आचेवर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत। तर ही बॅच पण आपली छान सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेतलेली आहेत। तर आपले दहीवडे असे छान तयार झालेले आहेत। दहीवडे तोडून पाहिले तर असे स्पंजी दहीवडे आपले तयार झालेले आहेत। दहीवडे भिजवण्यासाठी मी इथे साधंच पाणी घेतलेले आहे। तर या साध्या पाण्यात आपण दहीवडे पूर्ण टाकून घेणार आहे आणि 1 ते 1.5 तास पाण्यात आपण याला बुडवून ठेवायचे आहे। 1.5 तासात वडे छान भिजतात, पण तुम्हाला वडे जास्तच नरम पाहिजे असतील तर वडे भिजवण्याचा टाइम तुम्ही वाढवू शकता। आता आपण चिंचेची चटणी तयार करायला घेऊ। तर 2 तासापासून आपण चिंच मुरवत ठेवली होती, ती छान मुरलेली आहे। ही भिजलेली चिंच छान हाताने कुचकरून घ्यायची। तुम्हाला हाताने कुचकरणं जमले नाही तर मिक्सरमधूनही काढू शकता। छान या चिंचेचा हाताने कुचकरून पूर्ण गर काढून घ्यायचा आहे। तर आपला छान गर भांड्यात निघालेला आहे आणि वर चौथा या चाळणीमध्ये उरलेला आहे। तर आपला संपूर्ण गर गाळून झालेला आहे। हा गाळलेला गर आपण एका कढईमध्ये टाकून घेऊ आणि या गरात आवश्यकतेनुसार आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे। चिंचेचे पाणी थोडे गरम झाले की आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे। तर मी इथे 1.5 वाटी गूळ घालून घेतला आहे। गूळ हा चिंचेच्या पाण्यात विरघळला की लगेच आपल्याला 1 चमचा काळं मीठ इथे टाकून घ्यायचे आहे। चिंचेच्या चटणीत मीठ टाकायच्या वेळेस गॅसची फ्लेम कमी करूनच मीठ टाका, असे नाही केले तर कधी कधी ती उफाळूनही येते। चिंचेच्या चटणीत आपल्याला इथे अर्धा चमचा मिरेपूड टाकून घ्यायची आहे। मिरेपूड टाकल्यानंतर अर्धा चमचा साधं मीठ टाकून घ्यायचे आहे। इथे ही चिंचेची चटणी आपल्याला 5 मिनिटे उकळून घ्यायची आहे। आता जरी चटणी पातळ दिसत असली तरी थंड झाल्यावरती घट्ट होते। ही आपली चिंचेची चटणी तयार आहे। 4 लसूण पाकळ्या, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, पुदिन्याची पाने, निंबू, कोथिंबीर, साखर, मीठ हे आपल्या हिरव्या चटणीचे साहित्य आहे। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, पुदिन्याची पाने, हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा मीठ, 1 मोठा चमचा साखर, अर्धे निंबू या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला पिळून घ्यायचे आहे। त्यानंतर 2 मोठे चमचे शेंगदाणे आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे। यानी चटणीचे टेक्स्चर खूप छान येते। तर याला आपल्याला छान आधी बारीक करून घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला चटणी किती प्रमाणात घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार आपल्याला पाणी घालून परत बारीक करून घ्यायचे आहे। हिरवी चटणी छान मऊसूद इथे वाटून झालेली आहे। तर आपली दहीवड्याला लागणारी हिरवी चटणी तयार आहे। दहीवड्याला लागणारे गोड दही आपण इथे तयार करून घेणार आहे। अर्धा लिटर दही, त्यात छोटी वाटी पिठी साखर टाकून घेतली आहे। हँड बीटरने हे दही आपल्याला छान 2 ते 3 मिनिट फेटून घ्यायचे आहे। तर इथे आपले दहीवड्याला लागणारे गोड दही तयार आहे। आता आपल्या दहीवड्याला लागणारे सर्व साहित्य तयार आहे। हिरवी चटणी, चिंचेची चटणी, गोड दही, बारीक शेव, जिरेपूड, काळे मीठ, धनेपूड आणि लाल तिखट हे आपल्या दहीवड्यावर लागणारे साहित्य आहे। दहीवड्याला लागणारे सर्व साहित्य इथे तयार आहे आणि आपले इथे दहीवडे पाण्यात छान भिजून झालेले आहेत। 1 ते 1.5 तास आपले वडे छान पाण्यात मुरलेले आहेत। हलक्या हाताने प्रेस करत आपल्याला या दहीवड्यातले पाणी काढून टाकायचे आहे। असे दहीवडे पाण्यात टाकल्याने नरम तर होतातच, पण त्यातलं अतिरिक्त तेल जे असते ते निघून जाते, म्हणजे यात तेलाचा अंश राहत नाही। तर हलक्या हाताने प्रेस करत आपण वडे प्लेटमध्ये काढून घेऊया। भिजलेल्या दहीवड्यावर आधी गोड दही टाकून घ्यायचे। छान दह्यामध्ये हे दहीवडे भिजून घ्यायचे। त्यानंतर आपली चिंचेची चटणी टाकून घ्यायची।
त्यानंतर हिरवी चटणी टाकायची। हिरवी चटणीनंतर जिरेची पूड टाकून घ्यायची। थोडे काळे मीठ भुरभुरून घ्यायचे। थोडी धनेपूड टाकायची आणि लाल तिखट भुरभुरून घ्यायचं आणि बारीक शेव भुरभुरल्यानंतर हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची। तर इथे आपले हे दही वडे छान खाण्यासाठी तयार आहेत। तर हे दही वडे तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट्स करून सांगा। छान नरम कापसासारखे दही वडे इथे तयार झालेले आहेत। तर माझी ही दही वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की मला सांगा। काही चुका झाल्या असतील त्याही मला सांगा। रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।